मुलं शिक्षकापेक्षा मुलांकडून खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतात। आणि हे सगळं वातावरण निर्माण करण्यासाठी का शिक्षकाकडून शिकण्यासाठी थोडंसं नाही म्हटलं तरी एक प्रेशर असतो एक वेगळ्या प्रकारचा, पण मुलं मात्र त्यांचे मित्र असतात, ते एकमेकांकडून सहज काही गोष्टी शिकून घेऊ शकतात। शाळेमध्ये असा अनेक वेळा अनुभव आल्यानंतर हे सगळ्यांसाठीच ही योजना कशी आपल्याला लागू करता येईल आणि शाळेमध्ये त्याला एक स्ट्रक्चरल स्वरूप कसं देता येईल त्याचा विचार करून विषय मित्र योजना आम्ही चालू केली। विषय मित्र हा साधारण वयाने किंवा क्षमतेने बाकीच्या मुलांपेक्षा थोडासा जास्त चांगला असतो आणि बाकीच्या मुलांनी हे मान्य केलेलं असतं। अशा 4-5 मुलांसाठी एक विषय मित्र अशा पद्धतीने शाळेमध्ये सध्या 16 विषय मित्र आहेत आणि हे विषय मित्र मुलांना काही गोष्टी शिकवल्यानंतर किंवा स्वतः शिकताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी हे मुलं विषय मित्राला विचारतात। विषय मित्र त्यांना त्यांच्या भाषेमध्ये ह्या गोष्टी समजून सांगतो आणि ती समजून सांगत असताना ह्या मुलांना ती सहजपणे समजते आणि जरी तशी समजली नाही तरी मग तंत्रज्ञानाची मदत घेऊन ही मुलं एकमेकांना ह्या गोष्टी समजून देतात आणि अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी किंवा चांगले परिणाम ह्या योजनेचे आम्हाला शाळेमध्ये दिसून आलेले आहेत। अनेक वेळा व्हिजिटर्स आमच्या शाळेमध्ये येतात आणि त्यांचे एक रँडमली जवळपास सगळ्यांचा एक प्रश्न असतो की तुमची ही जी मुलं आहेत शाळेतली ही मुलं जास्त दंगा करत नाहीत, एकमेकांशी भांडत नाहीत, एकमेकांशी खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधतात किंवा प्रेमाने एकमेकांशी वागतात, हे शक्य कसं होतं? ह्या गोष्टी काय आम्ही मुलांना सूचना म्हणून सांगितलेल्या नसतात। हे का घडतं ह्या प्रश्नांच्या नंतर ज्यावेळेस आम्ही विचार केला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की शाळा म्हणून आपण ज्या पद्धतीने चालवतोय आणि ती शाळा जे उपक्रम या शाळेमध्ये आम्ही घेतोय ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ह्या मुलांना एक म्हणजे चांगलं वागण्यासाठी म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं तर सगळ्या शाळा आत्ता कॉम्पिटिशनच्या मॉडेलवर चालतात, स्पर्धा एकमेकांशी। जर स्पर्धा आपण करीत असू तर तिथं नक्कीच द्वेष येतो, मत्सर येतो, विसंवाद येतो, भांडणं येतात। पण ह्या शाळेमध्ये स्पर्धेच्या ऐवजी कॉम्पिटिशनच्या ऐवजी कोलॅबरेशनला महत्त्व दिलेलं आहे। एकमेकांना सहकार्य करून एकमेकांची प्रगती करणं, स्वतःची प्रगती करणं। मला दुसऱ्याबरोबर स्पर्धा नाही करायची तर मला दुसऱ्याच्या मदतीनं आमच्या दोघांची पण प्रगती करायची, ह्या पद्धतीचं जे कल्चर आहे। आणि मग त्यासोबतच शाळा किंवा शाळेत येणं, चपला एका बाजूला तिथं रॅकवर काढणं, एकमेकांशी संवाद करत किंवा एकमेकांच्या सोबत जेवण करणं, त्यानंतर शाळेला एक मंदिर समजून त्याचं दर्शन घेऊन आतमध्ये येणं, त्याचं पावित्र्य जपणं। पावित्र्य ही अशी गोष्ट आहे की ती जपली जाते आणि ती जपण्यासाठी एका चांगल्या पद्धतीनेच विचार करण्याची, सात्विक पद्धतीनेच विचार करण्याची आवश्यकता असते। इथं जो निसर्ग आहे की झाडं लावलेली, त्या झाडांना पाणी घालणं, त्याच्या सोबत त्या झाडांचा विकास होणं। मी तर असं सांगेल की स्कूल कल्चर हे थोडंसं एक वेगळं म्हणजे फार वरवरचं नाव आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर अशा पद्धतीचे उपक्रम ज्यावेळेस आपण शाळेमध्ये घेतो किंवा अशा पद्धतीचं मुलांना ह्या पद्धतीने जगायला शिकवतो, एका अर्थाने मुलांच्या मेंदूवर म्हणा किंवा मनावर म्हणा एक प्रकारचं आपण कोडिंग करत असतो। त्या कोडिंगला आपण सोशल, इमोशनल किंवा असं काही वेगळं नाव देण्यापेक्षा आपण स्पिरिच्युअल कोडिंग असं नाव देऊ शकतो। तशा पद्धतीची जर मुलं घडली तर त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये काही त्यांच्या संघर्ष त्यांच्या आयुष्यात उभे राहणार नाहीत आणि राहिले तरी यांना खूप व्यवस्थित पद्धतीने टॅकल करता येणार। कारण आत्ता ज्या समाजामध्ये समस्या आहेत ह्या शाळेतूनच उभ्या राहिल्यात आणि ह्यांना जर उत्तर शोधायचं असेल तर ते शाळेतच शोधावं लागेल आणि ते ह्याच पद्धतीने शोधावं लागेल।